we see the next point in this topic. That's the next one. It's evidences of evolution. In the last few videos, we completed some ways of evidences of evolution. It may be the morphological, it may be the anatomical, it may be the paleontological, vestigial, or the connecting link. In this video, we see the evidences of evolution, that's embryological evidences. Let's continue our point. What's embryological evidences? That is, this embryological evidences, it is a developmental biology, is the branch of biology aims to studying the development of an organism from egg stage to the adult stage. This is from the egg stage to the adult stage. That is called as the embryology. म्हणजे एम्ब्रियोलॉजी काय आहे? एम्ब्रियोलॉजी ही एक डेव्हलपमेंटल बायोलॉजी आहे की ज्यामध्ये स्टडी केला जातो. पण स्टडी कशाचा केला जातो? द डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गॅनिझम. त्या ऑर्गॅनिझम्सच्या डेव्हलपमेंटचा स्टडी केला जातो. एक पासून ॲडल्ट स्टेजपर्यंत ऑर्गॅनिझम कसं डेव्हलप होतो याचा स्टडीच्या ठिकाणी केला जातो. त्याला म्हटलं जातं एम्ब्रियोलॉजिकल स्टडी. द कंपॅरेटिव्ह स्टडी. आता या ठिकाणी या इमेजमध्ये वेगवेगळे ॲनिमल्स आहे. फिश आहे, सॅलेमेंडर आहे, टॉर्टॉइज आहे, चिकन आहे किंवा ह्युमन बेबी आहे. ओके, दॅट इज द कंपॅरेटिव्ह. या सगळ्यांचा कंपॅरेटिव्ह स्टडी ज्यावेळेस बघितला जाईल, दॅट इज अ कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ ऑल ॲनिमल्स. सजेस्ट दॅट ऑल दीज ॲनिमल्स इट्स हॅव्हिंग द कॉमन अनसेस्टर. आपण जर या सगळ्या ॲनिमल्सच्या डेव्हलपमेंटल स्टेजेस बघितल्या, ओके, या फर्स्ट स्टेजेस, तर या सर्वांच्या सेम आहेत. म्हणजेच यावरून काय लक्षात येते, या सर्व ॲनिमल्सचा जो अनसेस्टर आहे तो कॉमन आहे. दॅट इज इट सजेस्ट दॅट द कॉमन अनसेस्ट्री और द ओरिजिन इट्स अ सेम. डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ ऑल सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्यामध्ये त्या सर्व ऑर्गॅनिझम्समध्ये काही बेसिक फीचर्स हे सेम असतात. मग ते कोणते आहे? दॅट इज द सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स. इट इज बिगिन्स फ्रॉम अ सिंगल डिप्लॉइड egg cell or the zygote. This zygote it undergoes the various developmental stages. It may be the cleavage, blastula, gastrula. Okay, and at the end of gastrulation phase, ज्यावेळेस झायगोट हा गॅस्ट्रुलेशन फेज मध्ये येतो, एम्ब्रियो गॅस्ट्रुलेशन फेज मध्ये येतो, त्यावेळेस तिथे 3 लेअर तयार होतात. मग ते 3 जर्म लेअर कोणते आहे? इट मे बी द एक्टोडर्म, मेसोडर्म अँड द एंडोडर्म. अँड फ्रॉम दिस देअर इज अ डेव्हलपमेंट ऑफ द व्हेरियस ऑर्गन्स अँड द ऑर्गन सिस्टीम. मग त्या ठिकाणाहून हे वेगवेगळे ऑर्गन्स काय होतात, बॉडीमध्ये असलेले वेगवेगळे ऑर्गन्स तयार होतात. म्हणजे इथे पण सेक्शुअल रिप्रोडक्शन झाले, इथे पण सेक्शुअल रिप्रोडक्शन झाले, टॉर्टॉइजमध्ये पण सेक्शुअल रिप्रोडक्शन झाले, चिकनमध्ये आणि इवन ह्युमनमध्ये. या सर्व ऑर्गॅनिझम्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन हे झायगोट डेव्हलप्स द एम्ब्रियो. त्या एम्ब्रियोमध्ये वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये इव्हेंट झाली. त्यामध्ये पहिलेला क्लेवेज झाली, क्लेवेज नंतर मोरुला फॉर्म झाला, त्यानंतर ब्लास्टुलेशन झालं, गॅस्ट्रुलेशन झालं, इम्प्लांटेशन झालं आणि नंतर हे अर्ली एम्ब्रियोज फॉर्म झाले. ओके, अर्ली एम्ब्रियोज फॉर्म झाल्यानंतर ते कुठून फॉर्म झाले? ते फॉर्म झाले 3 जर्म्स लेअर पासून की जे गॅस्ट्रुलेशन फेजमध्ये तयार झाल्या होत्या. ओके, म्हणजेच यावरून आपल्याला काय लक्षात येतंय, हे सगळे जरी वेगवेगळे व्हर्टिब्रेट्स असतील, त्यांच्यामध्ये व्हर्टिब्रेल कॉलम आहे. ओके, हे जरी सर्व वेगवेगळे व्हर्टिब्रेट्स असतील तरी या सगळ्यांचं ओरिजिन हे सेम आहे. म्हणजे यांचं जे अनसेस्टर आहे ते काय आहे? सेम आहे. सो व्हॉट इज द एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस? It is a comparative study of embryonic developmental stages of various vertebrates. That is this organism. Fish, it's having the vertebral column, then the salamander, then tortoise, then chicken, as well as the human being. Means these are the vertebrates. In the given picture, it shows that all the embryos,
झायगोट पासून काय तयार झालेला, झायगोट पासून तयार झालेला एम्ब्रियोज. द एम्ब्रियो शोज द एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज. म्हणजे एम्ब्रियोज पासून इथपर्यंत अर्ली एम्ब्रियो पर्यंतचे ऑर्गॅनिझम्स तयार होतात. ओके, मग त्यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेस होतात. मी सांगितलं तुम्हाला, क्लेवेज होतं, ब्लास्टुलेशन होतं, गॅस्ट्रुलेशन होतं, इम्प्लांटेशन. या सर्वांमध्ये या स्टेजेस काय आहेत, सेम असतात. दॅट इज द इनिशियल. ऑल एम्ब्रियो शोज द एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग द इनिशियल स्टेजेस अँड दोज सिमिलॅरिटी डिक्रीजेस ग्रॅज्युअली. त्या सिमिलॅरिटीज काय होतात, नंतर कमी होत जातात. सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेजेस, ज्यावेळेस सुरुवातीला झायगोटपासून एम्ब्रियो तयार होतो, एम्ब्रियोपासून ऑर्गॅनिझम्स तयार होण्यास सुरुवात होत असते, तोपर्यंत यांच्यामध्ये काय आहेत, सिमिलॅरिटीज आहेत. Similarities in the initial stages indicate that it's having the common origin, it's having the common ancestor of all these animals. या सगळ्या animalsचा common ancestor आहे आणि common origin आहे. Let me see some examples. That is in the fish, in case of salamander, in case of tortoise, chick, rabbit, and even a man. So you can see here there is a presence of the gill tail portion here also. Tail portion is there. Here also the tail portion is there, and the tail portion is there. There is a presence of the gill slits. Means this image indicate that all these vertebrates it's having the common origin. या सर्व vertebrates ची origin कशी आहे, सेम आहे, कॉमन आहे. म्हणजे यांचे ancestor कसे आहेत, कॉमन आहे. सेम एक्झाम्पल, इट्स अ फिश, salamander, tortoise, then the chick, mice, cat, rabbit, human, all it's having the common origin or the common ancestor. I think so all of you understand these embryological evidences. Thanks for watching my video. Stay tuned to my channel. Thank you.